कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा बरं. वा 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 वा. कोणाकोणाला वाटतं आपण देवाघरी लवकर जावं? काय झालं? ज्याने ज्याने हात वर केले ते वैतागलीत. देवाने एकदा ज्याने ज्याने अर्धाच हात वर केला त्यांना प्रश्नच कळाला नाही महाराज काय म्हणलं कोणास ठाऊक. आणि ज्यांनी हात वर केलाच नाही तिलही बेरकी आहेत. आम्ही काय देवाच्या घरी नको बाबा, देवानं आमच्या घरी यावं. विनोदाचा भाग बाजूला ठेवूया आणि अध्यात्माला हात घालूया. सर्वांना माझी कळकळीची विनंती अशी आहे की आजच्या कीर्तनातून किमान सासू सुनेच्या गप्पा, बेवड्याच्या कथा, व्हॉट्सअपचे जोक नाही का, सासरा जावाय चुटकुले, हे काही मिळणार नाही. भले नाही मला पुढल्या वर्षी बोलवलं तर काय हरकत नाही, पण हे मिळणार नाही. कारण एकमेव हे व्यासपीठ असं राहिलेलं आहे की ज्यामुळं ह्या जनाचा, श्रोत्यांचा, हरिभक्तांचा उद्धार होणार आहे. हे एवढंच एक व्यासपीठ राहिलेलं आहे. त्याही व्यासपीठावरती जरा अतिक्रमण झालंच म्हणायला काय हरकत नाही. प्रदूषित झालं हे व्यासपीठ. अंगविक्षेपानं नाचणं, नको ती गाणी गाणं, सासू सुने पलीकडे काय सांगताच ये ना. ज्ञानेश्वरी संपली, गाथा संपली, भागवत संपला, म्हणून आम्ही ही विनोद सांगायला लागलोय कीर्तनातनं. या व्यासपीठावरनं हे असं धतिंगपणा आम्ही सुरू केलेला आहे. त्या संत महात्म्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल, आम्ही काय करून ठेवलं आणि ह्यांनी काय तमाशा मांडलाय. किमान त्या संतांच्या आत्म्याला तरी किमान समाधान लाभावं. ह्या संत महात्म्यांनी जननिंदा सहन केली. ज्ञानोबाने तर झोळी शेण दगड गोटे स्वीकारले. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं, सगळं बाजूला केलं. आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, सगळ्या गोष्टी केल्या. किमान त्यांचं योगदान तरी बघा, त्यांचं बलिदान तरी बघा. तुकोबाराने पाठीवर ऊस मोडून घेतले, पण उद्धाराचंच या ठिकाणी अभंग तुकोबाराने गात्यात लिहून ठेवलेले आहेत. उद्धाराचंच. ह्या सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे. भूमिका समजून घ्या. मला आवडते आम्हाला म्हणून जर आम्ही तमासगिरांना जर बोलवत असू तर उपयोग नाही, काहीच अर्थ नाही राहणार. लक्षात ठेवा. बघा, मिळून मिळून तुम्हा मला मनुष्य जन्म मिळालाय. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, या परी उत्तम कीर्ती मी रचले नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसे. मनुष्य देहाच्याच ज्ञानानं नराचा नारायण होता येतं. देव भेटणं बाजूलाच ठेवा, देव होता येतं. पण कधी कधी अहर्निशी सदा परमार्थ करावा. व्हॉट्सअपची जोक ऐकून, सासू सुनेच्या गोष्टी ऐकून उद्धार होणार नाही. अधपतन होईल, मातीत जाल. आणि मला खात्री आहे पुढल्या वर्षी तुम्ही मला बोलवणार नाही. का बोलवणार नाही हे महाराज हसवत नाही. नका बोलू. पण आत्ता जे 2 तास दिलेले आहेत ना, ते तरी किमान सार्थकी लावा. आमची पोटतिडकी एवढीच आहे. बाकी आम्हाला उद्योग करायचा नाही, आम्हाला धंदा मांडायचा नाही, आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला पुढच्या वर्षीच तारखेची बी गरज नाही. आम्ही का हसवतो तुम्हाला हे बी सांगतो, पुढच्या वर्षीच तारीख मिळावी म्हणून. गरज नाही. आमचंच आयुष्य किती आम्हाला माहित नाही. क्षणभंगूर नाही भरोसा. उद्या पेपरला बातम्या तर सांगता येणार नाही महाराज उलटले, ऍक्सिडेंट झाला, गेले.
मग हे कधी सांगणार आम्ही अध्यात्म? पुढल्या वर्षी नाही, आत्ताच. भूमिका समजून घ्या, नाराज होऊ नका. विठाल विठाल. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं असंच ना? नाही, आता मनाचा कान करून ऐका. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं हा तुमचा आमचा भ्रम आहे. देवाच्या घरी तुम्ही आम्ही जात असतो, चौघांच्या खांद्यावरून हा देह जात असतो. तुमचा आमचा प्रवास देवापर्यंत आहे आणि या देहाचा प्रवास स्मशानभूमीपर्यंत आहे. भूमिका समजून घ्या. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहे. आधी लक्षात ठेवा. या देहाचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही. या देहाचा आधार फक्त भगवत प्राप्तीसाठी घेतलेला आहे, हरिकथेसाठी घेतलेला आहे, भगवत भजनासाठी घेतलेला आहे. किंबहुना नर देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढ्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य देहात आलोय. आणि या देहात येऊन आपला कार्यभाग पूर्ण झाला. कार्यापुरते कारण मार्गीने उल्लंघनी वेगे जावे स्थळा. आपला कार्यभाग पूर्ण झाला की आपलं निजधाम गाठावं. जिथून आलोय तिथं जावं. कुठून आलोय? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी. आम्ही वैकुंठवासी. तुकोबऱ्याने तुमचा आमचा पत्ता सांगितलाय, त्यांचा नाही सांगितलेला. तुमचा आमचा पत्ता काय आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं कारण आहे? झाडू संतांचे मार्ग. कारण मी सांगितले येण्याचं. आडराणी भरले जग, हे उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थ कळला का? या घरी आलोय, आपला कार्यभाग पूर्ण झाला की आपल्याला पुन्हा जिथून आलोय तिथं जायचं आहे, म्हणजे देवाच्या घरी. एक दृष्टांत देतो, मनाचा कान करून ऐका. एक भली मोठी कंपनी होती, खूप मोठी कंपनी होती. त्या कंपनीचा मालक एवढा श्रीमंत होता. त्या मालकाचा व्याप इतका होता त्या कंपनीबद्दल, प्रचंड मोठा व्याप होता. म्हणून तिने काय अधिकारी नेमले होते. त्या कंपनीच्या मालकाने एका अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, तू मुंबईला जा आणि आपल्या कंपनीच्या विस्ताराचं काम तू जरा बघ जाऊन. तो अधिकारी म्हणाला, गेलो असतो खरं, पण मुंबईत माझं कोणीच नाही. दृष्टांत मनाचा कान करून ऐका. मुंबईत माझं कोणीच नाही, मी काय करू? त्या कंपनीच्या मालकाने सांगितलं, तुझी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे, काळजी करू नकोस, जा फक्त राहा तिथं, आपलं काम कर. त्या अधिकाऱ्याने आपल्या कामाबद्दलची सगळी कागदपत्र गोळा केली, सुटकेसमध्ये भरली, मुंबईला गेला. आणि त्या कंपनीच्या मालकाने इतकं सुंदर व्यवस्था त्या अधिकाऱ्यासाठी केली होती. 5 स्टार हॉटेल.
त्या हॉटेलमधली एक रूम बुक केली होती. सूट होता, सूट. ते रूमची इतकी सुंदर व्यवस्था होती बरं. त्यामध्ये मखमली गालीच्या, फिरता बेड, एअर कंडिशन, वायफाय, इंटरनेट, बटन दाबल्याबरोबर 5-5 वेटर. जी हुजूर, काय पाहिजे बोला. काय ती व्यवस्था सांगावी. आहा, त्या अधिकाऱ्याला आनंद झाला. म्हटले बरं झालं. तो अधिकारी राहिला, त्या रूमचा आनंद घेतला आणि कंपनीच्या मालकानं जे काम दिलेलं आहे ते कामाला सुरुवात केली. 1 दिवस उलटला, दुसरा दिवस उलटला, तिसराही दिवस उलटला, 3 दिवस पूर्ण काम केलं. चौथ्या दिवशी सकाळी आपली सगळी दप्तर गोळा केली, सुटकेसमध्ये भरली. रूमच्या बाहेर आला, रूमला कुलूप लावलं, खाली आला, काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि मालकाला म्हणाला, हॉटेलच्या मालक चेकआउट करा. हॉटेलचा मालक म्हणाला, अहो अधिकारी साहेब, आमचं हॉटेल इतकं सुंदर आहे, देखणं आहे, 5 तारांकित आहे, अजून 4 दिवस राहा की. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं काय उत्तर दिलं बघा, मालक तुमचं हॉटेल देखणंच आहे, सुंदर आहे, 5 तारांकित आहेच आहे, वादच नाही. पण माझ्या घरात जे समाधान आहे ना ते तुमच्या हॉटेलमध्ये नाही. बोलणं कळलं का नाही? सांगा बरं आता कुठलं हॉटेल आहे? हॉटेल कुठलं? प्रॉब्लेम हाच आहे. इतकं सुंदर उदाहरण दिलं, आम्हाला इतकं अज्ञान आहे आमचं. कुठलं हॉटेल? हे 5 तारांकित हॉटेल आहे. हॉटेल कुठलं आहे? हे 5 तारांकित हे हॉटेल आहे. त्या कंपनीच्या मालकानं, परमात्म्यानं तुम्हा मला अधिकारी म्हणून धाडले या हॉटेलमध्ये. कार्यभाग पूर्ण झाला की चेकआउट करावं आणि आपल्या निजधामाला जावं. ज्ञानोबरांनी 22व्या वर्षी चेकआउट केलं, तुकोबराने 38व्या वर्षी चेकआउट केलं, स्वामी विवेकानंदांनी 32व्या वर्षी चेकआउट केलं. भूमिका समजून घ्या. कार्यभाग झाला की चेकआउट करावं, फुकटचं आहे म्हणून राहू नये. माझं बोलणं कळतंय का? नाही कळत, भाषाच कळत नाही माझी. हाच प्रॉब्लेम आहे. देहबुद्धीनं ग्रासलंय तुम्हा आम्हाला. देहबुद्धीनं मीच देह आहे प्रत्येकाला वाटतंय. आम्ही देह नाही, आम्ही देहावेगळे निसंग परतत्व परब्रह्म आहोत, परब्रह्म रूप आहोत. पण आम्हाला देहबुद्धीनं ग्रासल्यामुळं आम्ही दुःख भोगतोय. लक्षात ठेवा. इथपर्यंत आलो, कार्यभाग पूर्ण झाला की पुन्हा निघून जायचं आहे, निघायचं आहे. कोणीच थांबायला आलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामा आहे, मी मरणारच नाही. मरतो हा देह, मोक्ष पावतो तुम्ही आम्ही. आता तुम्ही आम्ही म्हणजे आत्मा. मोक्ष कशाला म्हणायचं, मृत्यू कशाला म्हणायचं समजून घ्या. मृत्यू म्हणायचं बाहेरनं मरण्याला आणि मोक्ष म्हणायचं आतून मरण्याला. माझं बोलणं कळते का? वैकुंठाला जाता येतं पण देह ठेवून नाही, देहासहित वैकुंठाला जाता येतं. कारण वैकुंठ शब्दाचा अर्थ बघा किती गोड आहे. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेश नाही, अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. आता मोक्ष, समाधी, वैकुंठ, परमानंद, परमपद ही सगळ्या एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. समाधी म्हणजे काय हो? कुठंतरी ती जमीन खोदा, विवरात जा, आतमध्ये जाऊन वरनं दगड लावून घ्या, गुदमरून मरा. याला आम्ही समाधी म्हणतो. समाधी याला म्हणत नाही. ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. समाधी म्हणजे अखंड समाधान ओसंडून वाहण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला समाधी म्हणतात. अखंड समाधान. लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले, जळात अटले लवण जैसे, लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेरी येत नाही खरे त्यातून या, त्या सारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळी.
या अवस्थेला वैकुंठ म्हणतात, या अवस्थेला मोक्ष म्हणतात, या अवस्थेला समाधी म्हणतात, आणि या अवस्थेलाच परमपद म्हणतात. भूमिका समजून घ्या. आणि तो परमपद, समाधी, मोक्ष, वैकुंठ उपभोगण्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य देहात आलोय. आणि या देहात असतानाच्या सगळ्या गोष्टी उपभोगता येतात, मेल्यानंतर नाही. देवाच्या घरी जाण्यासाठी सुद्धा या देह नावाच्या साधनाची गरज आहे. या देहाशिवाय देवाच्या घरी जाता येत नाही. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्याला ध्यान म्हणतात, आणि देवाच्या घरी पोहोचल्यानंतर देव आणि जीव एकरूप होण्याला समाधी म्हणतात. किती सोपं करून सांगू. आणि देवाच्या घरी जायचंय त्याला ध्यान म्हणायचं. ध्यान हा रस्ता आहे, समाधी हे ठिकाण आहे. त्या ध्यानाच्या माध्यमातून आम्ही समाधीला पोचलो की झालं वैकुंठ गमन. तुकोबरा वैकुंठाला गेले. कसे गेले? देह ठेवून गेले का देहासहित गेले? मोठ्यानं बोला. देहासहित गेले. आता देहासहित गेले म्हटल्यानंतर बघा, मी आता कराडवरनं जवळजवळ 600 किलोमीटर अंतर तोडून आलोय, वसंतगडवरनं. मी तिथं देह ठेवून आलो नाही, देहासहित आलोय का नाही? मी देहासहित आलोय. ज्या अर्थी मी देहासहित आलो त्या अर्थी मी घरच्यांना पत्ता सांगणार आहे. बाबा रे, मी वाशिम जिल्ह्यामध्ये आलोय, काळजी करू नका. माझं बोलणं समजून घ्या. तसं तुकाराम महाराज देहासहित वैकुंठाला गेलेत. याचा अर्थ देहासहित जे वैकुंठाला जातो म्हणजे कुठंतरी तो पत्ता असावा का नाही? वैकुंठाला तालुका असावा, जिल्हा असावा, राज्य असावं, देश असावा. आम्ही हुडकले का कधी? आम्ही कधी हुडकले का? नाही हुडकलेलं. का हुडकलेलं नाही? आम्हाला वैकुंठ म्हणजे काय हेच माहित नाही. कशाला हुडकायला जातोय आम्ही? तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाबद्दल तर्कवितर्क भरपूर आहेत, वाद विवाद आहेत, तंटे आहेत, भांडणं आहेत. तिकडं आपल्याला जायचंच नाही. वैकुंठ ही एक अवस्था आहे, देहातच ती अवस्था उपभोगता येते. पाण्यात मीठ एकदा विरघळलं की जसं वेगळे पण करता येत नाही, तसं आत्मा परमात्म्यात मिसळला की ते वेगळेपणच करता येत नाही. ह्या अवस्थेलाच वैकुंठ अवस्था म्हणतात, लक्षात ठेवा. अरे फक्त तुकोबऱ्याच नाही उपभोगू शकत, तुम्ही आम्ही सुद्धा तो वैकुंठ अवस्था उपभोगू शकतो. पण त्याला गरज आहे लीन होण्याची, अनन्यतेने शरण जाण्याची, देहबुद्धी संपवण्याची. समजून घ्या. आणि म्हणून देवाच्या घरी जाणं वेगळं आणि स्मशानात जाणं वेगळं. आजच्या अभंगातून जनाबाईनं तुम्हाला हेच सांगितलेलं आहे. आम्ही आलोय कुठून, करतोय काय, जायचंय कुठं. जिथून आलोय ते ठिकाण विसरलो आम्ही. म्हणजे जिथून आलोय त्या ठिकाणाला उगम म्हणतात, आणि जिथं पोचलोय त्याला भवसागर म्हणतात. शब्द न शब्द करून ठेवा. उगमापासून पाण्याचा प्रवाह सुरू होतो त्याला धारा म्हणतात. उगमापासून पाण्याचा प्रवाह सुरू होतो त्याला काय म्हणतात? धारा म्हणतात. आणि ती धारा समुद्रावरून मिळते, लक्षात आलं का? पण ज्या त्या धारेला लक्षात येतं की बाबा रे, हे समुद्र म्हणजे, सागर म्हणजे भवदुःख आहे. आणि हे खरं समाधान कुठे तर उगमात आहे, जिथून आलोय तिथं आहे. मग ती धारा पुन्हा उलट्या दिशेनं व्हायला लागते. त्या धारेचं रूपांतर कशात होतं? राधात होतं. भूमिका समजून घ्या. जीवात्मा तुम्ही आम्ही प्रवाहानं धारा रूपानं समुद्रापर्यंत आलो, सागरापर्यंत आलो. या भव सागरामध्ये तुम्ही मी गटकाळ्या खातोय. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. अभंगाकडे थेट येऊया. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जात कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा बरं जरा. सगळ्यांना जातं माहित आहे. वा,
ते काय झाले, ते घरघंटे आल्यापासून जाती सगळी विरली, निघून गेली. घरघंटे म्हणजे कळलं का, काय म्हणता तुम्ही त्याला? आटाचक्की, गिरणी, घरघंटे आमच्याकडे म्हणतात त्याला. आटाचक्की. ते आल्यापासून जातं विरलं. आणि ते यायच्या आधी बी दळायचं काम आमच्याकडं होतं. बरोबर आहे ना, आपल्याकडेच होतं की दळायचं काम. पाटील कोणीकडं? येतो दळून. सरपंच तुम्ही कोणीकडं? येतो कांडून. म्हणजे दळा कांडायचं काम आपल्याकडं होतं. माऊल्याकडं तुमच्याकडे काय एवढं खास काम नव्हतं, नाही का? सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सिस्टीमची पॉवर कमी केली का? हा, ठीक आहे. ऐकायला येते ना, फक्त जरा मला मोठ्यानं बोलावं लागतं. ज्याला माहित नाही त्याच्यासाठी जातं काय हे सांगतो. गोल दगडी तळी असते, त्या तळीला मध्ये एक आरी असते. वर एक तळी असते, त्या तळीला मध्ये एक छिद्र असतं. त्या आरीच्या तळीवर छिद्र असलेली तळी ठेवली जाते आणि त्या दोन्ही तळीला टाके मारलेले असतात. काय मारले असतात? टाके. आता त्या खरबुडीत दगडी तळीला जात्याला जनाबाई सुंदर माझे जाते ग म्हणते. आता त्यात काय सौंदर्य आहे? सुंदरता काय आहे त्यात? काहीच नाही. तरी सुद्धा जनाबाई सुंदर म्हणते. का म्हणते? आम्हाला कळलं नाही. त्या टाके मारलेल्या दगडाला जनाबाई सुंदर म्हणते. का म्हणते? आम्हाला कळलं नाही. खरं कारण वेगळं आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, एवढंच आम्हाला माहित आहे. आता माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे, कळलं का? फिरते बहुतेके. 83,99,999 फेऱ्यात हे सुंदर देखणं जात निघाले. जाते गे. जनाबाईला यात सौंदर्य काय दिसलं? तुमचं आमची खोड जनाबाईला माहित आहे. उडदाच्या दाण्यावाने काळं असलं तरी आरशे पुढे जाऊन थडतयच. माझं बोलणं कळते का? म्हशीनं नाक दिलं पाय का असे ना, पण आरशे पुढे जाऊन थडतयच. माझ्यासारखं देखणा कुणी? ठीक आहे रे बाबा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. 84च्या ह्या फेऱ्यात हे अडकले रे देवा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं. हे जातं अर्ध काळानं खाल्ले प्रत्येकाचं. बरं, ही जे जात आहे ना, माझं जातं 50 वर्ष आधीच काळानं खाऊन टाकलेलं आहे. प्रत्येकाचं हे निघालेलं जे जात आहे ना, ते जातं निघालेलं प्रत्येकाच्या आयुष्याप्रमाणे काळानं खायलेलं राहिलेलं आयुष्य किती आहे माहित नाही. ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कारण आमचा जन्मच गेला कशात? अर्ध आयुष्य गेलं झोपेत. चत गणिल येते अर्ध रात्र खाय, त्यात मध्ये बालत्व पिडा रोग क्षय. आता काय राहिले भजनाला? बघा जनाबाईचा दृष्टिकोन बघा किती सूक्ष्म आहे, किती गोड आहे. भगवंता सुंदर माझे हे नव्हे, सुंदर माझे हे जाते निघाले. 84च्या फेऱ्यात अडकले. काय करू सांग देवा? तशी तुम्हा मला भीती पाहिजे. आम्हाला भीतीच नाही. आम्हाला वाटतं आम्ही अश्वत्थामाच आहे, आम्ही मरणारच नाही. पण कधी उचकील गॅरंटी? कधी काळ गाठील गॅरंटी? समजून घ्या. हे चक्र आहे, जन्म मरणाचं चक्र आहे. 84चा फेरा आहे. त्या फेऱ्यात एकदा जर अडकला ना, तर जसा दाण्यात जात्यात दाणा भरडावा
तसं हे 84च्या जात्यात हा दाणा जर भरडला ना तर त्याचं खरं नाही. ही भीती आहे जनाबाईला. असाच संत कबीरांचा जात्याबद्दलचा गोड दृष्टांत आहे. चलती चखी देख के दिया कबीरा रो, चलती चखी देख के दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में, दो पाटन के बीच में साबुत बचान को सुमिरन कर मेरे मरा तेरी बीती उमर हरी सुमिरन कर मेरे मरा तेरी बीती उमर हरी सुमिरन कबीर स्नानाला निघाले होते गंगेला. पाठी 4ची वेळ होती. गावातून गंगेला जात असताना सुंदर असा कानावरती जात्याची ओवी पडली गावातच. पडपड पावसा उन्हात कडतय, उन्हात काय बाय उकाडतय, उन्हात काय बाय उकाडतय, पावसात काय बाय चिडचिडतय, हर्रम गुर्रम हर्रम गुर्रम. सुंदर ओवी गात होती ती आणि ती कबीरदास थबकली तिथं. बाई वा म्हणली किती छान आवाज आहे. कबीर तिथंच उभी राहिले ऐकत. थोड्या वेळानं काय झालं, त्या जात्यावर दळणाऱ्या माऊलीकडचा ओव्यांचा स्टॉक संपला आणि एकच आवाज यायला लागला, घर्राम घर्राम घर्राम. जसा तो आवाज ऐकला तसं कबीर घाबरले. नुसते घाबरले तर लिटरली रडायला लागले. चलती चक्की देख के दिया कबीरा रो, रडायला लागले. योगायोगानं समोरून त्यांचे सद्गुरू आले रामानंद स्वामी. कबीराला रडताना पाहिलं आणि कबीराला विचारलं, कबीरा का रडतोस रे? सद्गुरूंना आता काय सांगू म्हणले, त्या जात्याच्या आवाजाने मी व्याकुळ झालोय, घाबरलोय म्हणून मला रडायला आलं. सद्गुरू म्हणाले, अरे निसर्गाचा नियम आहे, खालच्या तळीवरती वरची तळी घासली की आवाज येणार, त्यात रडण्यासारखं काय आहे? संत कबीर थोर महात्मे होते बरं, थोर विचारवंत होते आणि काय म्हणतो त्याला आपण, एक परखड परंपरा, रूढी, विषमता याच्यावर त्यांनी घाला घातला होता आणि खूप ज्ञानी होते. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्यांचा एक दोहा लक्षात आलं का, म्हणजे 1000 ग्रंथांचा उपदेश देणारं सामर्थ्य ते एका दोह्यात आहे. कबीराने हे जाणीवपूर्वक सद्गुरूंना समजून सांगायचं होतं, दाखवून द्यायचं होतं की अवस्था काय आहे जीवाची. सद्गुरूला म्हणाले, सद्गुरुनाथा तसं नाही, चला माझ्या बरोबर. सद्गुरूंच्या हाताला धरलं, जिथं दळण चाललं होतं तिथं घेऊन गेले. आणि प्रसंग काय होता, सुपात धान्य होतं, जात होतं आणि ती माऊली दळत होती. सुपातले दाणे जात्यात पडत होते आणि त्यांचं पीठ होऊन बाहेर पडत होतं. सद्गुरुनाथा हा प्रसंग बघा म्हणले, आज मी सुपात आहे, आज मी सुपात आहे, पण या 84च्या जात्यात हो हा जर दाणा अडकला तर त्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही देवा. हे बघा म्हटले प्रसंग, हे सुपातले दाणे त्यात जात आहेत, त्यांचं पीठ होऊन बाहेर येते, तसं माझं पीठ होऊ नये म्हणून मी रडतोय. सद्गुरू त्यालाच म्हणावं तत्क्षणी उत्तर देणारा. अशा सद्गुरूला शरण जावं की जो निमित्त शोधत नाही उत्तर द्यायला. तू लहान आहेस अजून, तुला कळत नाही. असली गुरु दीड दमडीला बी खरेदी करू नये. जाणतेने गुरु भजिजे त्याने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आज राजयोगी सद्गुरू दुरापास्त झालेत, प्रश्नच नाही.
तुम्ही जर त्या सद्गुरूचे पाय शोधायला गेला तर मिळणारच नाहीत. लक्षात आलं का? कारण परंपरेने आलेल्या सद्गुरूकडे कोण बघायला तयार नाही. पण आम्हाला ही सुद्धा अक्कल नाही की ज्ञानोबा, तुकोबा, नाथराय ही सर्व मंडळी सद्गुरूला शरण जाऊन सिद्धपदाला पोचलेले आहेत. गाडाभर अभंग सद्गुरूच्या कौतुकाचे त्याने लिहिलेले आहेत. सद्गुरू कृपेशिवाय पुढं पाऊल टाकता येत नाही हे तरी सांगून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही गुरु परंपरेला नावं ठेवतो. का नावं ठेवतो सद्गुरू परंपरेला? काय महाभाग तरी एवढे असे आहेत बरं का. हे म्हणलं तुमचा गुरु बिरू आपल्याला पटत नाही म्हणले. आम्हाला एकच कळतं, रामकृष्ण हरी एवढा मंत्र बस. हे कुणासाठी सांगितले? सर्वसामान्यासाठी सांगितले. ज्याला कळत नाही त्याच्यासाठी सांगितले. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होनी उठी कवणू एक जो. 8व्या अध्यायात ध्यानाबद्दल, अनुग्रहाबद्दल हे जे माऊलीने लिहून ठेवले, उगीच लिहून ठेवले का? काना वचनाचे भेटी म्हणजे काय? सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान दोन्ही एकत्र आल्याबरोबर वस्तू होऊन उठी कवणू एक जो. वस्तू म्हणजे परमात्मा. सद्गुरूच्या अनुग्रहानंतरच जीव शिवाची ऐक्यता होते. भूमिका समजून घ्या. पण आम्हाला ते अमान्य आहे, मान्य नाही. का मान्य नाही? देवाकडे कुणी बी झुकेल, कुणी बी झुकेल. एनीवन कॅन बो डाऊन टू गॉड बिकॉज ही डज नथिंग. त्याला काहीच कळत नाही. देवाला काही कळत नाही. कमरेवर हात ठेवून उभा आहे. पाप करून जा, भ्रष्टाचार करून जा, लबाडी करून जा, नाही का, वेश्यागमन करून जा, चोऱ्या माऱ्या करून जा, काही करत नाही. तसाच उभा आहे, काही करत नाही. म्हणून आम्ही त्याच्या पाया पडतो. त्याला काही कळत नाही म्हणून. डॉक्टर देवाला काहीच कळत नाही म्हणून त्याच्या आम्ही पाया पडतो. पण जिवंत सद्गुरूला शरण जायला आम्हाला लाज वाटते. का लाज वाटते? आमचा अहंकार आडवा येतो. मी का दर्शन घेऊ? का दर्शन घेऊ मी? हा आमचा अहंकार आडवा येतो. म्हणून आम्हाला सद्गुरू परंपरा नको आहे. आम्हाला शरण जायला आवडत नाही. आम्हाला अनन्यता आवडत नाही. भूमिका समजून घ्या. चुका सांगणारा मला कोणी नको आहे. द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान बोंबलतो आम्ही हरिपाठात, पण मान्य करत नाही गुरुपद. लक्षात ठेवा, गुरु परंपरा आम्ही मान्य करत नाही. सद्गुरू परंपरेचे आम्ही अभंग म्हणू, सद्गुरू आहे कृपा मजे केले, पण सद्गुरूला शरण जाता येत नाही. आम्हाला लाज वाटते. म्हणू नका, म्हणू नका. भूमिका समजून घ्या. सद्गुरू शिवाय पर्याय नाही. आणि आमचा अहंकार जर मावळायचा असेल तर सद्गुरूला शरण, अनन्यतेने शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. तरच दुःखापासून मुक्त होऊ. का? अहंकार ही अशी जखम आहे, ती आंधळी आहे. पायाच्या अंगठ्याला जर जखम झाली तर त्याला आम्ही आंधळी जखम म्हणतो. तुम्ही काय म्हणता? जखम असते पण कळते कधी माहिती का? ठेच लागल्यावर, टेबलाचा पाय लागल्यावर, नाही का, पोरानं पाय दिल्यावर, चप्पल घालताना, बूट घालताना, आंघोळ करताना पाणी पडलं की दुखतं. ते माझं बोलणं कळलं का? पायाला अंगठ्याला झालेली जखम या आंधळ्या, पण कळते कधी? बूट घालताना, चप्पल घालताना ठसकतं बघा, त्रास होतो जास्त. तसं आम्ही अहंकार नावाची जखम पाळून ठेवलेली आहे. जरा कोण बोललं की ठसकतं, जरा अपमान झाला की ठसकतं, जरा कोणी मोठेपणा दिला नाही की ठसकतं, 4 चौघात अपमान झालं की ठसकतं. माझं बोलणं कळते का? जखमच जर पायाला नसेल तर पोरानं पाय देऊ द्या, चप्पल बूट घालताना कळत नाही, आंघोळ करताना कळत नाही, टेबलचा पाय लागला तर कळत नाही का? जखमच नाही तर वेदना होतीलच कशा? तसा अहंकारच नाही तर दुःख होईल कसं? माझं बोलणं कळते का? आणि म्हणून अहंकार मावळण्यासाठी सद्गुरूला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाबा अहंकार निशी घन दाट, बाबा अहंकार निशी घन दाट, बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट.
बाबा अहंकार निशिघनदाट नामदेवरायांचा अभंग आहे. अहंकार खूप खोल अंधार आहे, डार्क अंधार आहे तो. त्यामुळे झाले कसं, त्या अंधारात चालता चालता आमचे पाय रक्त बंबाळ झाले ठेचा लागून लागून त्या अंधारामुळं, त्या अहंकारामुळं. म्हणून गुरु वचने फुटली पहाट, सद्गुरूच्या वचनाची पहाट झाली पाहिजे. कबीरांचे सद्गुरू हे नुसते सद्गुरू नव्हते, पण सद्गुरू होते कोणाचे तर कबीरांचे होते. जर प्रत्यक्ष कबीरच जर परब्रह्म पदाला पोचलेले असतील तर सद्गुरूची योग्यता काय असेल. जो शब्द ज्ञाने पारंगतू, नाथाने किती गोड प्रमाण दिले बघा सद्गुरू बद्दल. सद्गुरू कसा असावा, जो शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथोचित निज भावे. शिष्याचं प्रबोधन समाधानकारक आणि स्वानुभवानं करणारा पाहिजे. तो ब्रह्मानंदात सदा डुलणारा पाहिजे आणि शब्द ज्ञानात पारंगत पाहिजे. त्याला म्हणायचं सद्गुरू. सद्गुरूने जवळ बोलवलं, कशाला रडतोयस, सांग बरं काय परिस्थिती आहे. म्हणले सद्गुरुनाथा, सुपातले दाणे जात्यात पडते, त्यांचं पीठ होतं बाहेर पडते, तसं मला या 84च्या जात्यात हा माझा दाणा अडकू नये आणि त्याचं पीठ होऊ नये, म्हणून मी काय करू सांगा. सद्गुरूने सांगितलं, बाबा रे जात कुणाच्या जीवावर फिरते. कबीरदास म्हणाले, आरीच्या जीवावर. बरोबर का. म्हणले हो. जरा जा जात्याजवळ आणि जरा छिद्रातनं बघ बरं, आरीच्या बुडाला काय दाणे चिकटलेत का. जाऊन बघितलं तर आरीच्या बुडाला 5-6 दाणे चिकटलेले होते. सद्गुरू म्हणाले, कबीरा आहेत का दाणे. म्हणले आहेत की, 5-6 दाणे चिकटलेत. त्यांचं पीठ झालंय का रे. म्हणले नाही देवा झालं त्यांचं पीठ. का झालं नाही, त्यांनी बुड सोडलं नाही. तसं 84च्या जातीचा माझा पांडुरंग हा आर्य आहे. त्या पांडुरंगाचं पाय सोडू नकोस, पीठ होणार नाही. पाय जर सोडलेस तर पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल जीव शिवदोने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. जीव शिवदोने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. जीव शिवदोने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. शिव दोन्ही जनाबाईच्या अभंगातलं दुसरं चरण. जीव शिव दोन्ही खुंटे गे, अभंग सोडून जाणार नाही. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे. नेहमीच्या जात्याला आपल्या घरी असलेली जी जात आहे त्याला किती खुंटे असतात हो माऊल्यांनो. माझं कीर्तन कळतंय का. झोपलाय का मन. अर्ध्याहून पलीकडे झोपलीत, खरंच झोपलीत बघा उठून. खरं सांगू, जिथं आध्यात्मिक कीर्तन चालू असतं ना तिथं झोप येतेच. आध्यात्मिक कीर्तनात देव जन्माला येतो. जिथं देव जन्माला येतो तिथं सगळी
देवकीला आणि वसुदेवाला बंदिशाळेत कोंडून ठेवलं कंसानं, आणि त्यांच्या पोटी संतान जन्माला आलं की निरोप देण्यासाठी म्हणून कंसानं काय करत माहिती का, राक्षसांची नेमणूक केली होती. कोणाची नेमणूक केली होती? राक्षसांची. झालं की मला कळवा. राक्षस बी डोळ्यात तेल घालून, का इनाम सांगितलं होतं ना, जो मला पहिल्यांदा कळविल त्याला मो मागे इनाम. पहिलं झालं सगळे पळाले. कंसा झालंय. हो, कंस आला, पहिलं बाळ धरलं, पायाला गर 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 धरून, पायाला गर गर धरून आपटलं, शिळेवर मारून टाकलं. दुसरं होईपर्यंत सगळे राक्षस डोळ्यात तेल घालून जागी. एक बी झोपलं नाही. दुसरं झालं, निरोप कळाला, दुसरं मारलं. तिसरं होईपर्यंत सगळी जागी, तिसरं मारलं. चौथं होईपर्यंत सगळी जागी. 6 मारेपर्यंत सगळी जागी. 7वं गुप्त झालं योगायोगानं. आणि 8व्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, सगळी झोपली. नाही कळलं? म्हणजे देव जन्माला आला की झोपतं कोण? मोठ्यानं बोला. कीर्तनात जी झोपतात ती कोण? बरं झालं तुम्ही सांगितलं. हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. असो, एका ठिकाणी मी असंच कीर्तनाला गेलो होतो आणि मी अध्यात्म पलीकडे काय सांगत नाही. अध्यात्म पलीकडे मी बोलत नाही. मी ब्रह्म आणि माया या विषयावर बोलत होतो. ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? माया म्हणजे भ्रम आहे आणि परब्रह्म हे सत्य आहे. माया ब्रह्म निरूपण सुंदर आहे दासबोधामध्ये, आणि दासबोधाचंच मी विवरण करत होतो. आणि ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? माया म्हणजे भ्रम आहे आणि परब्रह्म हे सत्य आहे. सत्य आणि भ्रम, भ्रम म्हणजे काहीच नाही आणि सत्य सत्यच आहे. सूर्य असे गगनी, सूर्य गगनात आहे, पण आभाळानं आच्छादल्यामुळं काय झालं, तो दिसेना. तो आम्हाला वाटलं बहुतेक तो मावळला, पण जसे ढग बाजूला झाले तसा तो लख्ख सूर्य कळाला. सूर्य सत्य आहे आणि आभाळ भ्रम आहे. तसं देव सत्य आहे, माया भ्रम आहे, म्हणजे काहीच नाही. तसा विषय चालला होता. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? तुम्ही आता जसं डोळं मोठं करून माझ्याकडं गांभीर्यानं बघताय का नाही, तशी सगळी बघत होती मोठं डोळं करून. मी म्हणलं, गड्यानो इतका सुंदर विषय चाललाय, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांगता का जरा? एक नाही, दोन नाही. अरे म्हणलं, सांगा गड्यानो, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. मला बरं वाटलं. म्हणलं, 1000त एक तरी माझं कीर्तन कळणार आहे. माझे कॉलर टाईट. सांग म्हटलं गड्या, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांग. तो म्हणला, महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्यानं हसल्या त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमातच आहे. खरंच भ्रमात आहे मी. म्हणजे तुम्हाला कीर्तन कळते हा माझा भ्रम आहे का? हा, सत्य आहे ना, कळतंय ना, बस. असंच एक जण माझं कीर्तन चालवतो, न्यूटॉक पुढं बसलो होतो, असं पिढदार मिशाचं, असं असं आडदांड होतं, आडदांड. हो, आणि पुढंच बसलेलं ते. त्याचं कीर्तनाकडे लक्षच नव्हतं. ते इकडं बघ, तिकडं बघ, मागं बघ, पुढं बघ, सगळीकडे तुझी नजर होती. मी घाबरलो. हे एवढं म्हणलं बसले, पण इकडं तिकडं का बघते? मी म्हटलं, दादा काय तुम्ही इकडं तिकडं बघताय काय, माझं काय चुकलं का? तो म्हटला, महाराज तुमचं काय चुकलं ना, तुमचं चालू द्या. तुम्हाला तारीख कोणी दिली तो हिथं आलाय का बघतोय. डॉक्टर साहेब असं होणार नाही, काळजी करू नका. आता काय बरोबरच आहे ना. असो, जेव्हा शिव दोन्ही खुंटे गे. नेहमीच्या जात्याला एकच खुंटी असते, पण जनाबाईच्या या जात्याला, या
आता ही जातं विसरा बरं, डोक्यातनंच काढा. त्या जात्याचा आणि आजच्या कीर्तनाचा काडी मात्र संबंध नाही. हे जातं नाही, हे जातं म्हणजे निघालेलं. या निघालेल्याला 2 खुंटे आहेत. कुठल्या कुठल्या खुंटे आहेत? एक जीव आणि एक शिव. जीव म्हणजे दिसतंय हे तुमचं जातं सोडा. आता हे माझ्याकडे बघा, हे जातं निघाले, हे बी 84च्या फेऱ्यात अडकले. हे दिसतंय ना, हे जीव आहे. आणि हे जीव ज्याच्या जीवावर नांदते, आतमध्ये वास करणारा जो कोण आहे तो शिव आहे. आज महाराज कीर्तन करते खरं, पण शिव नावाची खुंटी मजबूत आहे म्हणून बोलते. जीवनावाची खुंटी दिसते पण शिवनावाची खुंटी दिसत नाही. पण दोन्ही एकत्र असल्याशिवाय कार्यभागच चालत नाही. म्हणून जीव शिव दोन्ही खुंटे गे. आपल्या संतांनी परमार्थ इतका सोपा करून सांगितला बघा. 2च खुंटे का सांगितले, 1 खुंटे का सांगितले नाही? कारण आहे, सगुणाशिवाय निर्गुण कळत नाही, निर्गुणाशिवाय सगुण नांदू शकत नाही. निर्गुण तत्व निराकार आहे, ते कळण्यासाठी सगुण साकाराची गरज आहे. फळ्यावरती 0 काढलं आणि मुलांना विचारलं, मुलांना काय आहे? मुलं म्हणली गुरुजी 0 आहे. फळ्यावरचं 0 पुसलं, म्हणलं आता काय आहे? काहीच नाही. पुन्हा 0 काढलं, विचारलं मुलांना काय आहे? म्हणलं गुरुजी 0 आहे. पुन्हा पुसून टाकलं, म्हणलं आता काय? काहीच नाही. पुन्हा प्रश्न विचारला गुरुजींनी, मुलांनो अरे 0ची किंमत काय आहे? अहो म्हणले गुरुजी 0ची किंमत काहीच नाही. आता 0ची किंमत जर काहीच नाही असेल, 10 वजा 10 डॉक्टर साहेब किती झाले? 0. आता 10 वजा 10 0 म्हणजे काहीच नाही. काहीच नाही जर असेल तर कशाला 0 मांडा? 0 न म्हणता चालेल का? कारण 10 वजा 10 म्हणजे 0 हे कळण्यासाठी खाली गोल भोपळा काढावा लागतो. 0 काढावं लागतं, आकार द्यावा लागतो, त्याशिवाय तो कळत नाही. तसं निर्गुण व्यक्त परमात्मा कळत नाही, म्हणून हा शून्याकार आहे. देवळात का उभा केलाय? तो कळावा म्हणून शून्याकारात आकारात त्याला उभा केलाय. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून देवळातलाही तितका श्रेष्ठ जेवढा व्यापक आहे, आणि व्यापक आहे तितका श्रेष्ठ जेवढा देवळात आहे. भूमिका समजून घ्या. कळावा म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैशी. प्रत्येक देवळात खूण म्हणून उभा आहे. भूमिका समजून घ्या. म्हणून जनाबाई सांगताना सांगते, दोन्ही शिवाय पर्याय नाही. जीव शिव दोन्ही खुंटे गे. बीजची झाले तरू भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बीच झाड झालेलं आहे, पण बी दिसतं का? झाड दिसतं. तसं झाड हे जीव आहे आणि बी हे शिव आहे. भांगारचे अलंकारू, सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. अलंकार म्हणजे जीव आहे आणि सोनं म्हणजे शिव आहे. पण सोन्याशिवाय अलंकाराला महत्व नाही ना अलंकाराशिवाय सोन्याला किंमत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? डॉक्टर साहेब, बाप श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. एकुलती एक मुलगी होती, म्हणून मुलीच्या लग्नात बापानं 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली. किती किलो? 3 किलो. का 3 किलो कमी आहे? काय किंमत आहे बघा की. 3 किलो म्हणजे झालं काय? 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली. पोरगी म्हणली, गळ्यात कशाला बांधत्या? डोक्यात घाला ना मारा. बरोबर आहे तिचं. बापाच्या दृष्टीनं सोनं अनमोल आहे, पण पोरीच्या दृष्टीने शून्य आहे. काय शून्य आहे? जोपर्यंत आकारात नटत नाही तोपर्यंत त्याला महत्व येत नाही, किंमत येत नाही, आनंद मिळत नाही. अलंकारात नटलं पाहिजे. तसा अव्यक्त परमात्मा अनमोलच आहे, पण जोपर्यंत आकारात येत नाही तोपर्यंत त्याचं भजन करता येत नाही, भक्तिप्रेमाचा आनंद घेता येत नाही. म्हणून आपल्या संप्रदायाच्या अध्वर्य ज्ञानोबा मौली इतकं सुंदर सांगतात, कोणालाच कमी लेखू नका. तुझ सगुण म्हणू की निर्गुण, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण म्हणू की निर्गुण
निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण एक गोविंद रे म्हणते गोविंद रे तुझ सगुण म्हणोगे गुण रे तुझ सगुण म्हणोगे गुण रे तुझ सगुण म्हणोगे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण ऐको गोविंदू रे भांडू नका रे बाबानू सगुण निर्गुण ऐको गोविंदू रे कोण म्हणे दृश्य कोण म्हणे अदृश्य अदृश्य दृश्य ऐको गोविंदू रे कोण म्हणे व्यक्त कोण म्हणे अव्यक्त व्यक्त व्यक्त ऐको गोविंदू रे कोण म्हणे स्थूल कोण म्हणे सूक्ष्म स्थूल सूक्ष्म ऐको गोविंदू रे भांडणच मिटवून टाकली भक्त्याने ज्ञानाचा संगमच करून टाकला बघा गीतेवरती भाष्य अनेकांनी केलं पहिलं भाष्य केलं त्या आद्य शंकराचार्यांनी दुसरं वल्लभाचार्यांनी मध्वाचार्यांनी रामानुजाचार्यांनी नाही का अष्टावक्रांनी अनेकांनी भाष्य केलं अलीकडं गुरुदेव रानडे लोकमान्य टिळक विनोबा भावे ओशो ह्या सगळ्या मंडळींनी गीतेवरती भाष्य केलं सगळ्याच ज्ञानोबरायांनी सुद्धा गीतेवरती भाष्य केलं ह्या सगळ्यांनी भाष्य केलं खरं पण जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी जगमान्य झाली ज्ञानेश्वरी का जगमान्य झाली प्रत्येकाने ज्ञानाला महत्व दिलं पण ज्ञानोबरायांनी त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली भक्तीची जोड दिल्यामुळे ती जगमान्य झाली का लोपले ज्ञान जगे हित नेण ते कोणी आणि भक्ती प्रेमानं हा जीव आसुसलेला आहे भक्ती प्रेमाला आणि म्हणून त्याला भक्तीची आणि प्रेमाची जोड दिली म्हणून ती जगमान्य झाली खरंच आपल्या संतांचं खूप कौतुक आहे पण मग अशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान फक्त महाराष्ट्रापुरतं अडकून पडले हे ज्ञान जर जगात पसरलं गेलं ना त्यावेळेला आपल्या संत महात्म्याची उंची कळेल किती श्रेष्ठ आहेत ते असो जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे प्रपंच म्हणजे घरदार बायका पुरं भांडी कुंडी नव्हे प्रपंच म्हणजे पंचतत्वाचा खेळ पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचतत्वाचा खेळ जिथं जिथं चालू आहे तो प्रपंच आहे प्रपंचाचे नेटे गे जीवनी शिव दोघ जण लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला एकूण 10 बोट आहेत हाताला दोन्ही हाताला पण 5च बोट का ते 5 बोट म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ज्या इंद्रियानं कळतं लक्षात येतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात आणि ते जे ज्ञानेंद्रिय आहेत हो त्या ज्ञानेंद्रियाच्याच माध्यमानं त्याचं भजन करता येतं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा तुम्ही ऐका रे म्हणजे आज्ञा करताना कुठल्या इंद्रियांना केलेल्या आहे संतांनी ज्ञानेंद्रियांना ही 5 बोट आहेत जोपर्यंत देवा हे ज्ञानेंद्रिय जीव आणि शिव हे मजबूत आहेत हो शाबूत आहेत तोपर्यंतची आहे ह्यातल्या दोन्हीपैकी एखादी जर खुंटी निकळली तर हे जातं बघा असं ढकलील तिकडं पडतं का शिवनावाची खुंटी निकळली ती खुंटी निखळायच्या देर ये देवा जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला 3रं चरण सासू सासरा दिरतो तिसरा सासू सासरा दिरतो तिसरा
आमच्या अरुण दादासाठी जोरदार टाळे वाजव. लय भारी माणूस. संप्रदायामध्ये हाताच्या बोटावर मोजण्यात अशी मृदंग वादक आहेत, लक्षात आलं का? त्यामध्ये ह्या माणसाचं नाव येतं. खूप सुंदर. आणि प्राण ओतून जीव ओतून कुठल्याही हातचा न ठेवता ही जी मंडळी वाजवतात ना, खऱ्या अर्थानं त्यावेळेला कीर्तनाला एक जान येते. 4 चांद लागतात. आणि काय अशी मृदंग वादक आहेत की ज्यांच्या वादनानं कीर्तनकाराची उंची वाढते. असं आहे. खूप सुंदर अरुण दादा. खूप छान, खूप छान. तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सासू सासरा शब्द कानावर पडल्यावर जरा टकळाई आली चेहऱ्यावर. हा, आत्ता कीर्तनाला सुरुवात झाली महाराज. का सासू सासरा शब्द आलाय. तुम्ही किती जरी माझ्या मागे लागला तरी ते सासू सासरा आज सांगणारच नाही मी. कारण आजच्या अभंगातली सासू वेगळीच आहे, सासरा वेगळा आहे, दीर वेगळा आहे. तो कोण आहे समजून घेऊया. पूर्वी काय असायचं माहितीये का? म्हणजे जेव्हा जाती होती त्यावेळेला सासूकडे एक टेक्निक होतं. सुनाला मुठीत ठेवायचं, ताब्यात ठेवायचं. नवीन लग्न झालं सुनाला ताब्यात ठेवायची म्हटलं का नाही की सासू काय करायची माहितीये का? डोक ठेवूनच असायची. सूर्य बिचारी खोलीत झोपायला जायची. ह्या सासूला झोप नाही. म्हातारीला या रात्री 3 वाजता उठायची म्हातारी सासू आणि जात्याजवळ ती टोपल्या ठेवायची, बुट्ट्या. तुम्ही काय म्हणता? धान्य धान्य ठेवतात त्याला काय म्हणता? हा, टोपलीच का? नक्की का? बघा नाही तर कीर्तन झाले विचाराल. हो, आम्ही बुट्ट्या म्हणतो त्याला, बुट्ट्या. तुम्ही टोपल्या म्हणता? असू दे, कीर्तन कळलं तर हो म्हणा, नाहीतर सगळं उलटं व्हायचं. कारण मी आलोय 600 किलोमीटर लांब. हो, 10 किलोमीटरला भाषा बदलती, प्रांत बदलतात, नाही का? परंपरा बदलतात, रूढी बदलतात. आमच्या तिकडे परंपरा खूप वेगळी आहे. आमच्या तिकडे माणसं जीव गेल्यावर जाळतात. इकडं कशी जाळतात? जीव गेल्यावरच ना. हा, मग बरोबर आहे. काय परंपरा आपली एकच आहे, हरकत नाही. ती सासू काय करायची माहिती आहे का? 7-8 टोपल्या त्या धान्याच्या तशाच त्या जात्याजवळ नेऊन ठेवायची 3 वाजताच. आणि सुनेच्या खोलीत जायची. ती बिचारी दिवसभर काम करून सून झोपलेली असायची. जाणार पेकटात लात वाट राहण हे शिकवलं का तुला? 3 वाजताच म्हातारं लात घालून उठवायची. ती बिचारी उठायची, चालते दळून घे. हो, 3 वाजता ती सकाळी जात्यावर बसायची. बरं, तिचं जे जात 3ला सुरू व्हायचं. हो, पहिली बुट्टी, पहिलं टोपलं संपलं की ही सासू मागायच, हे घे दुसरी. ती बिचारी दळून 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 मेटा कुठं यायची, कंबरट घायला यायचं. लक्षात आलं का? दुसरी बुट्टी संपली, हे घे तिसरी. हिला झोपच नाही तर मागच उभी आहे. या सासूमुळं जातच थांबना. टोपल्यावर टोपलं, टोपल्यावर टोपलं चालू आहे. तसं या जात्याची एक सासू आहे. तुम्ही आम्ही सूनच आहोत. बायका म्हणजे सून नाही, पुरुष सुद्धा सून आहे. या ठिकाणी जाच भोगतोय. आणि ते सासू कोण आहे? जिच्यामुळं जात फिरतय ना, ती सासू वेगळी. आणि जन्म मरणाचं जात जिच्यामुळं फिरतय ती सासू नाथाने आपल्या हरिपाठात सांगितलेलं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या
जन्माला कारण वासना आहे आणि मृत्यूला कारणही वासनाच आहे. अखेरच्या श्वासाला जी वासना उफाळून येते त्याच वासनेच्या माध्यमातून पुढचा जन्म त्याला मिळत असतो. म्हणजे जन्म मरणाचं राट गाडगं फिरतंय कुणामुळं तर एका वासनेमुळं. कोण आहे ती सासू? बोला आता माऊल्यांनो, कोण आहे सासू ती जिच्यामुळं जन्म मरणाचं जात फिरतंय? ते कोण आहे? वासना. कायम तुझं असं बघा, असावं 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 असावं, खावं प्यावं ल्यावं नेसावं, एवढंच आपल्याबरोबर. मेल्यावर लोकांची धन होणार. कायम असावं बघा, सकाळ उठल्यापासून असावं, रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचं जात फिरते का नाही? थांबले का दळण? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दळते, पण जात काय थांबे ना. मग ह्याला पर्याय आहे का नाही? काय जन्म मरणाचं जातं कोणामुळे फिरते? आता परत सांगा. वासनेमुळं. बरोबर आहे. मग आता काय पर्याय आहे का नाही? जन्म मरणाचं जातं थांबवायचं आहे, मग काय करायला पाहिजे? पर्याय संतांनी सांगितलाय. संत चरण रज लागता सहज, संत चरण थोडस लागता सहज, हा वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. जरा बेस कमी करा बाबा. संत चरण लागता सहज, लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या आचरणाचा काहीसा भाग. संत चरण म्हणजे पाय नव्हे, संत चरण रज म्हणजे संतांच्या पायाची धूळ हा शब्दशः अर्थ होतो. संतांच्या पायाच्या धुळीनं जर वासना जळून जात असते तर चंद्रभागेच्या वाळवंटाला हो कणभर बी वाळू राहिली नसती, वाळूची तस्करी झाली असती. का? संतांच्या पायानं स्पर्श झालेली ती वाळू घरी आणून पिशवीत ठेवली, दररोज 4 खडा अंगावर टाकलं की पापापासनं मोकळा, असंच सगळ्यांनी मानलं असतं. तसं नाही. संत चरण नाही तर संताचरण रज. संताचरण, संत आचरण रज म्हणजे रज म्हणजे थोडासा भाग, काहीसा भाग आम्हाला जर लाभला ना तर वासनेचे बीज जळून जाय. जन्म मरणाचा फेरा त्या वासनेमुळे आहे. हो, ती वासना जर जाळली, ती कशी जाळतात? वासनेचे बीज जळून कशी जाळतात? किती गोड उदाहरण तुकोबराने दिले बघा. बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. एका शेतकऱ्याने ठरवलं, या वेळेला म्हणले 2 टन हरभऱ्याचं पीक घेणार. किती टन? 2 टन हरभऱ्याचं पीक घेणार म्हणते. वाशिमच्या बाजारात गेला. हो, 2 पायल्या हरभऱ्याचं बी आणलं. घरी आला. हो, चूल पेटवली, कढई ठेवली आणि 2 पायल्या आणलेलं बी कढईत खरपूस भाजलं. भाजून झाल्यावर ठिक्यात भरलं आणि पेरायला घेऊन गेला. इतकं उगावलं बरं का, इतकं उगावलं. उगवल का? का बरं डॉक्टर साहेब, का उगवणार नाही? भाजल्यानंतर त्याचा जन्माचा मोडच जाळून टाकला. म्हणजे उगवण्याचा मोडच जसं जाळून टाकला जातो, बी उगवत तसं वासनेचं बीज जाळलं. अलग लक्षात की संपलं जन्म मरणाचा फेरा संपला. जात थांबलं. जात जे फिरतंय ना ते सासूमुळे फिरतंय ना. मग जात जर थांबवायचं असेल तर एक काम करा, घरी जावा ना सासूला जाळा.
कुठल्या सासूला? खऱ्या सासूला जाळाल, होईल घोटाळा. वासना नावाची सासू, अशी ही वासना. भगवंता, विठ्ठला, पांडुरंगा, छळ मांडला रे बाबा, काय करू? एक दृष्टांत देतो. 4 तरुण होते, ते नोकरीचे शोधायला लागले होते. आता या कलियुगात कुठली नोकरी लागते हो सहज? ते बिचारी वन फिरत होते नोकरीसाठी. एकानं पत्ता सांगितलं, कशाला म्हणले बोंबला थिंडताय, जावा म्हणले तिकडं. हा, त्या आळीला म्हणले, जुनाट म्हातारी आहे ती नोकरी देती. शब्द लक्षात ठेवा, जुनाट म्हातारी आहे ती नोकरी देते, जावा. हे 4 जण आशेने गेली. म्हाताऱ्याला भेटली. म्हातारी इतकी देखणी होती, काय नट्टापट्टा शृंगार केला होता तिनं. जरी वय झालं असलं तर ते चेहऱ्यावरचं तेज मात्र 16 वर्षाच्या पोरीला फिकी पाडील इतकं तेज होतं. ऐकून घ्या, शब्द लक्षात ठेवा. इतकी ती देखडी म्हातारी. ते 4 जण तिकडे गेले, म्हणले, आजीबाई आम्हाला नोकरी देता का? म्हातारी म्हणली, दिली नोकरी. हो, काय म्हणताय? मग दिली नोकरी. 4 खुश. म्हणले, आजी पगार किती देणार? तुम्ही म्हणाल एवढा पगार. भारी काम आहे का? म्हणले, आजी काम काय करायचं आहे? काय नाही म्हणले, दारात एक रांजण आहे, एकदा भरायचा, पाण्याने एकदा भरून टाकायचं. रांजण एकदाच भरायचं, बास, परत भरायचं नाही. मग पगार कधी देणार? संध्याकाळी. 4 बी खुश. आलो का? मागील एवढा पगार. काम काय करायचंय? रांजण भरायचं नाही का? पगार कधी? संध्याकाळी. म्हणले, म्हातारी फसली. म्हणले, म्हातारी नोकरी देऊन. म्हणले, कधीपासनं कामावर येऊ? आत्तापासनं. ह्या गाडीने काय केलं, मोठ्याला घागरी घेतल्या, म्हणजे एका खेपतच रांजण भरून टाकायचं म्हणलं. मोठ्याला घागरी घेतल्या, लोखंडाच्या नदीला गेली. नदी होती 4 किलोमीटर लांब. 4 किलोमीटर चालत गेली. पुन्हा पाणी भरलं त्या घागरीमध्ये. पुन्हा 4 किलोमीटर चालत आली. रांजणात पाणी ओतलं. रांजण काय भरलं? आशा बहु दारुण भरलं पाहिजे रांजण. पुन्हा खांद्यावर घागरी मारल्या, नदीला गेली 4 किलोमीटर चालत. पुन्हा ते पाणी भरलं, खांद्यावर घेतलं. पुन्हा आलीत. दुपारचं ऊन, मी म्हणत होतो पाय भाजवत होते, घाम दरदुरून आला होता, जीव मेटाकुटीला आला होता. तरी आशा बहु दारुण भरलं रांजण. रांजणात पाणी ओतलं. रांजण काय भरलं? आलं का? म्हणले, आता रांजण भरलंच पाहिजे. 3 सांज झाली तरी बी ही गेली. जीव मेटाकुटीला आला, चालता येईना, कसं बस पाणी भरलं, खांद्यावर घेतलं. पुन्हा 4 किलोमीटर चालत आली. रात्री 9 वाजल्या. जीव मेटाकुटीला आला. म्हणले, आता काय करायचं? चला म्हणले, भरूया रांजण. पाणी ओतलं. 4घांनी 4 घागरी ओतल्या. रांजण काय भरलं? 4 एकत्र गोळा झालेल्या का? म्हणलं, रांजण भरलं नाही, पण आता खायचं काय? जावा म्हणले, पगार मागूया. हे 4 जण गेली म्हातारीकडे. म्हातारी बसली होती चौकटीत. त्यातला एक जण गेला म्हातारीकडे. म्हातारीला म्हणाला, आजीबाई पगार देता का? म्हातारी म्हणले, रांजण भरलं का? ते म्हणले, नाही भरलं, पण द्या की पगार, आता खाऊ काय? म्हातारी म्हणले, एकेकानं तोंड आत करा, पगार देते. आशेने बिचारानं तोंड आत केलं. म्हाताऱ्यानं काढून ठेवतं लाकडी फळकूट. जसं ह्यानं तोंड आत केलं तसं नाकावर दणका दिला. गेलं बिचार पुढं. मागच्यांना वाटलं ह्याला पगार मिळालाय. दुसरा गेला. दुसरे बी थोबाडावर एक. ते बी पुढे गेलं. तिसरा गेला. 4घांच्या थोबाडावर एक एक फळकूट पडलं. असू द्या कळलंय त्याला. 4 एकत्र गोळा झाली. चर्चा सुरू झाली. तुला किती पगार मिळाला? तुला किती मिळाला? ही 4घांची गोष्ट नाही, ही तुमची आमची गोष्ट आहे.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी रांजण भरतो पण ते भरे ना नाही का. संध्याकाळी सुख मिळेल संध्याकाळी सुख मिळेल या आशेनं आमचं आयुष्य गेलं. सर्व सुखाची या तरी बी ते रांजण भरे ना. एवढं सगळं झालं खरं पण रांजण का भरलं नाही होती. एवढ्या घागरे ओतून रांजण भरलं नाही का भरलं नाही. त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन केली होती आणि घराच्या मागं माळवण ऊस केला होता. हो अरुण दादा आत्ता कळलं होय. तिनं पाईपलाईन केली होती आणि घराच्या मागं माळवं केलं होतं भाजीपाला केला होता. रांजण भरल का. आता सिद्धांत आहे का त्याचा अध्यात्म आहे का. ती 4 तरुण म्हणजे तुम्ही आम्ही. ते जुनाट म्हातारी म्हणजे माया. जुनाट हा शब्द लक्षात ठेवा. जुनाट म्हणजे किती जुनी आहे ती. किती जुनी आहे. खूप जुनी आहे. जेव्हापासून परब्रह्म तत्व तेव्हापासून ती आहे. हे जुनाट जुनाट आहे म्हातारी आहे पण तारुण्य संपलेलं नाही तिचं. दररोजची चिर तरुण आहे. आणि नुसती नाही भुलवते ती भुलवते. माझ्या सद्गुरू जनार्दन महाराजांचा गोड भारुड आहे. माया गतकाळी ग गतकाळी गतकाळी आल्या मुच्या घरा तिने मांडीला हा पसारा भुलविले ब्रह्मादी हरिहरा. या गतकाळीने आधी नव्हती बळे आली घरी येऊन मालकीन झाली. तिने शुद्ध कुळे विटाळली. या गतकाळीने माया गतकाळी अशी ही माया. रांजण कशाच होतं ते वासनेच. किती बी थोबाड भरा वासनेचं पोट भरत. मिळवलं किती बी मिळू दे. अजून जरा मिळालं असतं बरं झालं असतं. बघा तुम्ही किती रांजण भरा ते भरत नाही. वासनेचं थोबाडच कधी पोटच भरत नाही का. तिला झालाय भस्म्या. भस्म्याच म्हणता ना तुम्ही. किती बी खाल्लं तर पचतोयच. आलं का लक्षात. त्या वासनेच्या भस्म्यामुळं तुम्ही तुमच्या आमच्या दारुण अवस्था आहे. रांजण भरत नाही. तुम्ही का समजून घ्या. पाणी कशाचं आहे तृष्णेचं. आणि पीक कोणतं आहे. ज्या मायेने पिकवायचं चालवलं ना ते पीक कोणतं आहे. ते पीक माझ्या सद्गुरू जनार्दन महाराजांनी माझ्या जन्मदात्यांनी लोकपरंपरेतलं एक गीत लिहिलेलं आहे. ते आध्यात्मिक गीत आहे. या अभंगावर माझं कीर्तन आहे युट्यूबला जरूर आहे का. ते मायेचं पीक जनार्दन महाराजांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे. लोकगीत बघा कसं आहे. गुमानानं माझ्यानं बैलाला ये सरजाला राजाला वडिलावर बैलाला वडी लाव बैलाला वडी राव माझ्या बैलाला वडी राव बैलाला वडी राव माझ्या बैलाला वडी राव
शेतकरी शेती करत असतो आणि नांगरणीसाठी 2 बैलांची गरज आहे. देहक्षेत्र नांगरण्यासाठी 2 बैलांची गरज आहे. ती 2 बैल कोणते तर काम आणि क्रोध ह्यांना टाकता येत नाही. ह्यांच्याकडून मशागत नांगरण करून घ्यायची. त्यांना योग्य वेळी खायला द्यायचं. आलं का लक्षात? त्यांचा सांभाळ करायचा. त्यांना टाकता येत नाही, मारता येत नाही. मग असा उपयोग करून घ्यायचा. काम क्रोध दोन्ही बैल जुंपुनी विषयाचे शिवळ खांद्यावर देवनी देह क्षेत्र नांगरावर. किती खोल अध्यात्म आहे बघा. अशी शेती झाल्यानंतर पीक काढावं, फळ सोडावं, ज्ञान विळ्याने त्याला खोडावं, वैराग्याचं पोत भरावं, माझ्या बैलाला वडिलावं. आणि ते जमलेलं धान्य घेऊन कुठं जावं? खळ्यावरती जावं. ते खळ काय आहे? दया क्षमेचे खळे बनवणी, दया क्षमेचे खळे बनवणी, दृढ भक्तीचा खांब रोवणी, अहंकार दंभ झोळ कपट द्वेष निंदा आशा त्रशा कल्पना कामना भावना वासना इच्छा त्रशा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय ही मायेची पिकं आहेत. या शेतीमध्ये ती पिकं मी पिकवतोय. माया पिक आणि भगवंत नावाचं फळ बाजूला करावं आणि विकार सगळं बाजूला करावे. माया पीक तुडावावं, माझ्या बैलाला ही मायेची पिकं आहेत. भगवंता ह्या वासना नावाच्या रांजणाच्या माध्यमातून मायेनं पीक पिकवायला सुरुवात केलेली आहे. ह्यातनं उसंत मिळेना. काय करू देवा? अशी ही सासू कोण? वासना. सासरा कोण? कोण आहे सासरा? रेड्याच्या पोटी जन्माला आलेला, म्हशीच्या पोटी जन्माला आलेला. कोणाच्या पोटी जन्माला आलेला? म्हशीच्या. त्याला काय म्हणतात? महिषा म्हणतात. काय म्हणतात त्याला? म्हशीच्या पोटीला जन्माला तर महिषा म्हणतात. तसा तो मोह आहे. नाथाने त्या मोहाचं वर्णन इतकं गोड केलं तर रेडा म्हणून संबोधलाय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. पुढे काय म्हटले? मोह महिषासुर. महिषासुर म्हणजे म्हशीच्या पोटचा असुर, रेडा. ज्याला ज्याला मोहानं झपाटलाय ना तो रेडाच आहे. घरात जळता जळना, पण हा सासरा मोह नावाचा सासरा मामाजी जिथं धोतर फाटल तिथं गाठ मारते, पण बदलीना झाले. आलं का लक्षात? एवढं मोठं ज्ञान यज्ञ चालू आहे, पारायण चालू आहे, पण 10 रुपयाची वर्गणी दिना. वर्गणी मागायला गेलं की कुत्र्यासारखं अंगावर धावून येतोय मामाजी. लेका टाळ कुटायचं बंद करा. तुम्हाला काय कामधंदा नाहीत वय? पैसे का फुकट देतात का? चला चालता व्हा. आणि भंडाऱ्या दिवशी मामा पहिल्याच पंक्तीला फुकट. मोह महिषासुर. भूमिका समजून घ्या. सासू आणि सासरा. सासरा म्हणजे मोह, दीर म्हणजे लोभ. माझं ती माझं, दुसऱ्याचं ती बी. ह्यो दीर माहिती आहे का? बिना कामाचा, कामधंदा नसलेला. ह्यो असा लोभ. बरोबर वेळ गाठणार बघा नाश्त्याची. सकाळ सकाळी उठणार, हो, आणि नाश्त्याची वेळ गाठणार, शेजाऱ्याच्या घरी जाणार. आप्पा
काय करताय? आप्पा कांदे पोहे खात असते. नाही का नाही बाबा, कांदे पोहे खातोय. खातोस का? कशाला कशाला? कळलं का अर्थ? कशाला कशाला म्हणायचं, प्लेट घ्यायची. हे असलेली उभी काय उपयोगाची हो? एक 2च मिनिटामध्ये सेवेला पूर्णविराम देतो. दृष्टांत सांगतो. एक जण देव भोळा होता, लय देव भोळा. डॉक्टर साहेब, देवपूजा केल्याशिवाय तो नोकरीला जायचा नाही, कामाधंद्याला तो जायचाच नाही. दररोज देवपूजा करायचा. सकाळी उठायचा, अगरबत्ती पेटवायची, देवपूजा करायची. पूजा झाली की अगरबत्ती विझवायची आणि ठेवायची. कळलं का नाही? एवढा देव भोळा होता तो. दुसऱ्या दिवशी तीच विझवलेली अगरबत्ती पेटवायची, पूजा करायची, पुन्हा विझवायची, पुन्हा ठेवून द्यायची. एके दिवशी काय झालं, ह्याच्या हातनं अगरबत्ती विझवायची राहिली, देवपूजा केली आणि तशीच लावून गेला. 10 किलोमीटर गेल्यावर ह्याच्या लक्षात आलं, बरं आता ह्यो ज्या अर्थी अगरबत्ती विझवतो त्या अर्थी ह्यो काय मोटरसायकल वापरत, सायकल वापरत नसावा. 10 किलोमीटर गेल्यावर ह्याच्या लक्षात आलं अगरबत्ती विझवायची राहिली. डोकं फिरलं, म्हटले माझं केवढं नुकसान झालं यार. तिथनं मागं आले 10 किलोमीटर चालत. बायको दारात उभी होती. नवरा येताना तिनं बघितलं. नवऱ्याला तिने विचारलं का आलाय? काय म्हणले, माझी बुद्धी भ्रष्ट झाली, अगरबत्ती विझवायची राहिली, विझवायला आलोय. बायको म्हणली कशाला काळजी करताय, मी बी तुमचीच बायको आहे, विझवून ठेवली या. पण बायको परत म्हटले तुम्हाला अक्कल आहे का? तू म्हटला काय झालं, एवढ्या लांब परत आलाय, तुमच्या चपल्या झिजल्या नसतील? तो म्हटला कशाला काळजी करते सगळं, पायात नाहीत पिशवीत घालून आलोय. हे कोण आहे? लोभ. प्रियकरण प्रियसीचं जोडपं होतं. एवढा त्याग बरं का, एवढा त्याग एकमेकाबद्दल. ह्यो गडी चांद तारे तोड लावू, म्हणजे ह्याच्या बापानच निर्माण केले. इतकं प्रेम मेरे नस नस में तो बन के लहू समाई है. इतकं प्रेम एकमेकावर. तो राहत होता वर आणि ही राहत होती खाली. एकाच बिल्डिंग मध्ये तो कुठं राहत होता वर आणि ही राहत होती खाली. अरे काय लोड शेडिंग असल्यामुळं ह्याने दोघांनी ठरवलं, म्हटलं एक काम करूया, म्हटलं आपण आज संध्याकाळी लाईट गेली की दोघांनी बाहेर भेटायचं. पण दोघांच्या चर्चा चालली, म्हटलं बाहेर कसं याच, कुठल्या वेळेत याच? तो म्हणला काळजी करू नकोस, मी वरनं 50 पैशाचं नाणं टाकतो, खळ वाजलं की तू बाहेर यायचं, मी बी बाहेर येतो. ठरलं. ह्यानं काय केलं, बरोबर लाईट गेली, वरच्या मजल्यावरनं 50 पैशाचं नाणं खालच्या मजल्यावर टाकलं. खळला आवाज आला. तसं यो बाहेर गेला अंगणात. आत्ता येईल मग येईल, आत्ता येईल मग येईल, ही आलीच नाही बाहेर. ह्यो वैतागला, रात गेली पण बाहेर आली नाही. झालं म्हणजे जाऊ दे, नाही आली. गेला घरी झोपला. सकाळी उठला. कॉलेजमध्ये दोघं एकमेकाला भेटली. ह्यो म्हणला तुला काय अक्कल आहे का, हा नाणं टाकलं होतं का आले नाहीच बाहेर? ती म्हणली होती आवाज आला रे, पण नाणं हुडकण्यातच अख्खी रात गेली. तो म्हणला बेअक्कले, ते नाणं तुला कसं घावल? ती म्हणली का, त्या नाण्याला मी दोरी बांधून टाकली होती. काय बोंबा, कसलो प्रेम यांचं. 50 पैशाचं नाणं सुटत नाही, ही लोभी. लक्षात आलं का? हे लोभाचं मी उदाहरण दिलं. भगवंता दैनंदिन जीवनामध्ये हे काम, क्रोध, लोभ, वासना हे छळतायत रे देवा. भेट रे देवा. गाऊ कौतुके तुझे रे विठरा, विठोबार खुमाई बाबा
भगवान घुमाई, हरि भगवान